मित्रांनो नमस्कार, मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्रम ओळखणे इयत्ता 4थी स्कॉलरशिप बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील क्रम ओळखणे हा घटक त्यातील स्वाध्याय 4.1 मधील मागच्या तासिकेमध्ये आपण 15 प्रश्न अभ्यासलेले आहेत. आज आपण 16 ते 35 पर्यंत म्हणजे एकूण 20 प्रश्न आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोज चला होता शिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय पाहूया आपण. 16, 17, 25 आणि 32. 16, 17, 25 आणि 32. आता 16 आणि 17 मध्ये 16 नाही 13, 17, 25 आणि 32. आता या ठिकाणी काय 13 मध्ये आणि 17 मध्ये कितीचा फरक आहे? 4चा फरक आहे. 4 न वाढले, परत इथं 8 न वाढले, परत 7 न वाढले, म्हणजे 4 न वाढल्याच्या नंतर 8, 8 न वाढल्याच्या नंतर इथं 12 न वाढायला पाहिजे होतं. म्हणजे 4च्या पटीमध्ये 4च्या पाड्या 4 1 4, 4 2 8, 4 3 12. पण तसं नाही, 7 न वाढले. मग आता नेमकं काय केलेलं आहे या ठिकाणी? तर पहा, या ठिकाणी काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, या 13 या संख्येतील अंकाची बेरीज 1 अधिक 3 बरोबर किती? 4. मग हे 4 इकडं ॲड झाले. तर 13 मध्ये 4 ॲड झाले, हे की झाले 17. आता या 17 या संख्येतील अंकाची बेरीज 1 अधिक 7 किती झाले? 8. हे 8 इथं ॲड झाले. या 17 मध्ये 8 ॲड झाले की 25 झालं. म्हणजे हे 1 अधिक 3 बरोबर ह्याच्यामध्ये हे ॲड केले. या 17 मध्ये हे 1 अधिक 7 यांची बेरीज 8. 17 मध्ये 8 ॲड केले की 25. या 25 मध्ये 2 अधिक 5 ची बेरीज म्हणजे 7. इथं किती? 7 ॲड केलं, 32 आलं. आता इथं पुढे किती येणार? हे 3 अधिक 2, हे 3 अधिक 2 म्हणजे 32 आणि 5 37 येणार. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय उत्तर? पर्याय क्रमांक 4 37 हे उत्तर येते. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न क्रमांक 17 का आहे? 8, 27, 64, 125 आणि प्रश्नार्थ चिन्ह. प्रश्न जर पाहिला तर एवढा सोपा प्रश्न आहे की तुम्हाला काही सेकंदामध्ये हा प्रश्न सुटतो. कुणाला? ज्यांना 1 ते 10 पर्यंतचे घन, 1 ते 30 पर्यंतचे वर्ग, 1 ते 30 पर्यंतचे पाढे पाठ आहेत त्यांना. पहा, हा 8 जो आहे तो 2चा घन आहे. 27 जो आहे 3चा घन आहे. 64 जो आहे 4चा घन आहे. 125 5चा घन आहे. म्हणजे 2चा घन, 3चा घन, 4चा घन, 5चा घन. मग या ठिकाणी 6चा घन 216 येईल. काय येईल? 216. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते उत्तर? 216. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 18 3/9, 5/25, 7/49 आणि 9/8. हे 9/81.
9/81. पहा या ठिकाणी काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा 3/9, त्यानंतर 5/25, 7/49, 9/81 आणि पुढं प्रश्नार्थक चिन्ह आहे. तर या ठिकाणी काय केलेलं आहे, तर अंशामध्ये जी संख्या आहे, अंशातील संख्येचा वर्ग, अंशातील संख्येचा वर्ग छेदात आहे आणि अंशातील संख्या क्रमवार विषम संख्या येतात. अंशातील संख्या कशा येतात, क्रमवार विषम संख्या आहेत. हे पहा, या 3चा वर्ग 9, या 5चा वर्ग 25, हे 3, 5, 2, 7, 2, 9, 2, 11, 7चा वर्ग 49, 9चा वर्ग 81, तसंच या 11चा वर्ग 121, म्हणजे 11/121 हे उत्तर असेल. 11/121 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय उत्तर? 11/121 पर्याय क्रमांक 2 आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 19 का आहे? प्रश्न क्रमांक 19 30, 59, 88, 117 आणि प्रश्नार्थक चिन्ह. तर पहा आता या 30 आणि 59 मध्ये काय फरक आहे? या 9 मधून 0 गेले, 9 राहिले, 5 मधून 3 गेले, 2, 29चा फरक आहे इथं. मग आता इथं 29चाच फरक आहे का? 18 मधून 9 गेले, 9 राहिले, इथं राहिले 7, 7 मधून 5 गेले, 2, 29चा फरक आहे. या ठिकाणी 17 मधून 8 गेले, 9 राहिले, इथं राहिले 10, 10 मधून 8 गेले, 2, चला 29चा फरक आहे. 29चा फरक आहे. मग या 30 मध्ये 29 वाढवलं की 59 उलाले, 59 मध्ये 29 वाढवलं 88 उलाले, 88 मध्ये 29 वाढवलं 117. आता या 117 मध्ये 29 ऍड करा. 9 7 16ला 6, हातच्याला 1, 1 आणि हातच्या 1 2 आणि हे 2 4 आणि 1 1, म्हणजे काय येईल? 146 हे उत्तर येईल. काय येईल? 146 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल? 146 पर्याय क्रमांक 1 आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न VX, XVI, XX, XXXI आणि इथं प्रश्नार्थक चिन्ह. हे काय? V म्हणजे काय? 5, हे 10, 10 आणि 5 15 आणि 1 16, 10 आणि 10 20 आणि 3 23, 10 आणि 10 20 आणि 10 30 आणि 1 31. आता या ठिकाणी काय झालेलं आहे पहा, हे रोमन संख्या चिन्हामध्ये दिले. मग आपण त्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये रूपांतर केल्याच्या नंतर कितीचा फरक किती आहे? या 5 मध्ये आणि 10 मध्ये 5 न वाढ झालेली आहे. इथं 5 मध्ये 5 मिसळले की 10 येऊ लागले, 10 मध्ये 6 मिसळलं 16 येऊ लागले, 16 मध्ये 7 मिसळलं 23 येऊ लागले, 23 मध्ये 8 मिसळलं 31 येते. 5 6 7 8. आता इथं 9 न वाढ झाली पाहिजे, इथं 9 न वाढलं पाहिजे. मग 9 न वाढल्यावर 40 येते. मग 40ला रोमन संख्या चिन्हामध्ये कसं लिहिलं जाते? XL. XL म्हणजे 40 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय येते उत्तर? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न काय आहे? 6, 13, 27, 55
आणि प्रश्नार्थक चिन्ह. आता या संख्येकडे जर पाहिलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येते की नेमकं इथं काय झालेलं आहे. तर दुप्पट अधिक 1, या 6ची दुप्पट, 6 गुणिले 2 अधिक 1 13, 13 गुणिले 2 अधिक 1 13 दुनी 26 आणि 1 27, 27 दुनी 54 अधिक 1 55, 55 गुणिले 2 किती येते 110 अधिक 1 म्हणजे इथं काय येईल 111 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर 111. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय येते 111 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. खूप सोपे प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न काय आहे 0 7 26 आणि 63. प्रश्न क्रमांक 22 0 7 26 63 आणि प्रश्नार्थक चिन्ह. मग आता या जर संख्येकडे जर आपण पाहिलं 7 26 63 कडे तर हे काय आहे घन संख्या वजा 1, घन संख्या वजा 1. 1चा घन वजा 1 म्हणजे 0, 2चा घन वजा 1 म्हणजे 7, 2चा घन 8, 8 वजा 1 7, 3चा घन वजा 1, 3चा घन 27 वजा 1 म्हणजे 26, 4चा घन वजा 1, 4चा घन 64 वजा 1 म्हणजे 63, 5चा घन वजा 1, 5चा घन 125 वजा 1 म्हणजे काय येईल 124 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर 124. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. 124 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे 15 19 35 71 135 आणि प्रश्नार्थक चिन्ह. आता या ठिकाणी काय केलेलं आहे पहा 15 आणि 19 मध्ये कितीचा फरक आहे 4चा फरक आहे. या दोन्हीमध्ये कितीचा फरक आहे 19 आणि 6 25 आणि 10 35 16चा फरक आहे. या दोन्हीमध्ये कितीचा फरक आहे 11 मधून 5 गेले 6 राहिले, 11 मधून 5 गेले 6, 6 मधून 3 गेले 3 36. या दोन्हीमध्ये कितीचा फरक आहे 5 मधून 1 गेला 4 राहिला, 13 मधून 7 गेले 6 म्हणजे काय आलं 4 16 36 64. 4 म्हणजे हे 2चा वर्ग आहे, 16 4चा वर्ग आहे, 36 6चा वर्ग आहे, 64 8चा म्हणजे 2 4 6 8. आता इथं 10चा वर्ग म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला 10चा वर्ग 100 मिळवावा लागेल म्हणजे हे 235 येईल. काय येईल इथं 235. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर पर्याय क्रमांक 4. आलं. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. 235 पर्याय क्रमांक 4. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण 58 87 110 129 आणि प्रश्नार्थक चिन्ह. आता हे 58 87 110 129 हे जर आपण जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी असं लक्षात येईल की काहीतरी यामध्ये संबंध का आहे. तर या 17 मधून 8 गेले 9 राहिले कारण की चढता क्रम आहे. वजा करून बघू 7 मधून 5 गेले 2 राहिले 29, 10 मधून 7 गेले 3 राहिले, 10 मधून 8 गेले 2 राहिले 23चा फरक आहे. या ठिकाणी 129 मधून 110 गेले 19चा फरक आहे. तर या ठिकाणी मूळ संख्यांचा उतरता क्रम आहे पहा. म्हणजे हे 29 त्याच्यापेक्षा लहान 23, 23 पेक्षा लहान 19
आणि 19पेक्षा लहान 17. 9मधून 7 गेले 2 राहिले, 12मधून 1 गेले 11, 112. नाही सॉरी, इथं ॲड झाले हे ॲड झाले. 9 आणि 7 16, 16ला 6 हातच्याला 1, 12 आणि 1 हातच्या 13 आणि 1 14, 146 हे उत्तर येते. काय ते उत्तर त्या क्रमाने ॲड होत गेलेत. 29 मिळवलं, पुढची संख्या आली त्याच्यापेक्षा उत्तर त्या क्रमानं मूळ 29च्या लहान मूळ संख्या 23 आहे, त्याच्यात ॲड केलं 87मध्ये 110 आलं. 23पेक्षा लहान मूळ संख्या 19, 110मध्ये 19 ॲड केलं 129 आलं. 19पेक्षा लहान मूळ संख्या 17, 129मध्ये 17 मिळवलं 146 आलं. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पुढचा प्रश्न क्रमांक 26. काय आहे प्रश्न क्रमांक 26? 6, 30, 20, 100 आणि प्रश्नार्थक चिन्ह. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, आता या 6मध्ये आणि 30मध्ये काय क्रम आहे? 6मध्ये आणि 20मध्ये आहे का? तर 6मध्ये आणि 30मध्ये 6ला 5 न गुणल्याच्या नंतर 30 आले, बरोबर आहे. आणि या 30मधून 10 वजा केलं 20 आले. मग आता या 20ला 5 न गुणलं की 100 आले. 100मधून 10 वजा करा 90 येते. काय येते? 90. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतंय. म्हणजे पहिल्या संख्येला 5 न गुणले दुसरी संख्या आली, दुसऱ्या संख्येतून 10 वजा केलं तिसरी संख्या आली, परत तिसऱ्या संख्येला 5 न गुणायचं 10 वजा करायचं, 5 न गुणायचं 10 वजा करायचं, गुणलं वजा केलं 10, गुणलं वजा केलं 10. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 32, 38, 62, 74 आणि प्रश्नार्थक चिन्ह. 32, 38, 62, 74 आणि प्रश्नार्थक चिन्ह. आता या ठिकाणी काय केलेलं आहे पहा. 32 आणि 6 38. 38मध्ये खूप फरक येऊ लागला की 62चा. पहा सापडलं. काय केले? 32 अधिक या 32 या संख्येतील अंक काय? 3 आणि 2. या 3 आणि 2चा गुणाकार 3 दुनी 6, ह्याच्यामध्ये 6 मिळवलं 38 आलं. आता अधिक पहा, हे 3 38मधील 2 संख्येचा गुणाकार 8 त्रिक 24, ह्याच्यात 24 ॲड करा. 8 आणि 4 12ला 2 हातच्याला 1, हातच्या 1 इथं मिसळला 3 झाले, हे 3 6 62 आलं. आता या 62मधील संख्या 6 आणि 2 किती झाला गुणाकार? 12. या अधिक 12 करा, 2 आणि 2 4, 6 आणि 1 7, 74 येते. या 74मध्ये या दोघाचा गुणाकार करा, 7 चोक 28 येते. ह्याच्यात 28 मिसळा, 4 आणि 8 12ला 2 हातचा 1, 7 आणि हातच्या 1 8, 8 आणि 2 10, 102 हे उत्तर येते. काय ते उत्तर? 102. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न 25, 49, 81, 121 आणि प्रश्नार्थक चिन्ह. प्रश्न पाहिल्याच आपल्या लक्षात येतंय की या ठिकाणी काय केलेलं आहे. या संख्याच अशा येतात की पहिल्या लक्षात येते की हे वर्ग संख्या येतात सर्व. हे 5चा वर्ग, 7चा वर्ग, 9चा वर्ग, 11चा वर्ग, 5 आणि 2 7 आणि 2 9 आणि 2 11. आता काय येईल इथं? 13चा वर्ग 169. 5 7 9 11 13 क्रमवार विषम संख्येत 13. 13चा वर्ग 169. संख्या पहिल्याच लक्षात येते आपल्या की हे 25, 49, 81, 121 ह्या वर्ग संख्या येतात.
कारण ज्यांना वर्गपाठ आहेत त्यांना लक्षात येते की या वर्गसंख्या आहेत. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 28. 5, 3, 9, 4, 17, 6, 33 आणि प्रश्नार्थक चिन्ह 5, 3, 9, 4, 17, 6, 33. आता या जर संख्या जर तुम्ही पाहिल्या तर तुमच्या लक्षात येतं की खूप सोपा प्रश्न आहे. कसा आहे? हे 5, 9, 17, 33. इथं काय केले दादा? ह्या 5ची दुप्पट केले, त्याच्यात 1 मिसळले. वजा 1 केले. 5ची दुप्पट केले, वजा 1 केले. 5 दुनी 10 मधून 1 गेले. 10 वजा 1 9 आलं. या ठिकाणी काय केले? हे गुणिले 2 किती आलं? 18 वजा 1 17. या ठिकाणी 17 गुणिले 2 34 वजा 1 33 आलं. त्याच पद्धतीनं या ठिकाणी हे 3, 4, 6. आता या ठिकाणी काय केले? ह्या 3ची दुप्पट 6 वजा 2 4. 4ची दुप्पट 4 गुणिले 2 किती आले? 8 वजा 2 6. आता या ठिकाणी 6ची दुप्पट किती येते? 12 वजा 2 म्हणजे 10 येतं. इथं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय येते उत्तर? पर्याय क्रमांक 4 10 हे उत्तर येते. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 240, 240, 120, 40, 10 आणि या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह. या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह. काय केले पहा? या 240ला 1 भाग घातलं की 240 येते. 240ला 2 भाग घातलं 120 येते. 120ला 3 भाग घातलं 40 येते. म्हणजे 1 भागलं, 2 भागलं, 3. आता या ठिकाणी 4 भागलं 10 येते. या ठिकाणी आता आपण 1 2 3 4 आता 5 भाग घालू आपण. 5 भागलं 10ला तर उत्तर काय येते? 2 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय येते? पर्याय क्रमांक 3. आलं का लक्षात? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न 13, 39, 65, 91 प्रश्नार्थक चिन्ह. प्रश्न पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल हे 13च्या पाड्यातील संख्या आहे. 13 39, 13 5 65, 13 7 91. मग 13 गुणिले 3 39, 13 गुणिले 5 65, 13 गुणिले 7 91. 3 गुणलं 5 गुणलं क्रमवार विषम संख्येनं गुणत. पुन्हा या 13ला 9 गुणायचं. 13 17 117 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. 117 13च्या पाड्यातील संख्या आहे. तसं जर पाहिलं तर 13च्या पाड्यातील संख्या आहेत. 13च्या पाड्यातील ही आहे का? नाही. ही आहे का? नाही. ही आहे का? नाही. फक्त 117 13च्या पाड्यात आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1 असंही आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. आलं. पुढचा प्रश्न 13-11, 31-29, 61-59. आता या ठिकाणी काय येईल?
आता हे हे जोडी आहे, हे काय हो, 13 11 29 11 13 29 31 59 61 हे काय आहेत, जोड मूळ संख्या येतात. मग आता पर्यायामध्ये जोड मूळ संख्या कोणती आहे ते पहा. 21 23 जोड मूळ संख्या आहे का? नाही. 2चा फरक आहे. जोड मूळ संख्येची व्याख्या काय? ज्या मूळ संख्येमध्ये 2चा फरक असतो त्याला आपण जोड मूळ संख्येची जोडी म्हणतो, त्या दोन संख्यांना. 21 मूळ संख्या आहे का? नाही. 35 मूळ संख्या आहे का? 35ला 7 भाग जाते, 5 भाग जाते. 33 सुद्धा मूळ संख्या नाही, 3 जाते, 11 जाते, नाही. 73 आणि 71 हे जोड मूळ संख्या आहे. 39ला 3 भाग जाते, 13 भाग जाते, ही मूळ संख्या नाही. म्हणून काय येईल? 73-71 या जोड मूळ संख्या. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय येते उत्तर? पर्याय क्रमांक 3. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. 35 43 50 आणि 55. 35 43 50 आणि 55. आता या ठिकाणी काय केलंय पहा. या 35 अधिक हे संख्येतील अंक 5 अधिक 3 म्हणजे काय झालं? 35 आणि 3 38, 38 आणि 5 43. या 43 मध्ये 43 अधिक 5 अधिक 0 43 43 मध्ये 43 अधिक 4 अधिक 3 हे 7. 43 आणि 7 50. 50 मध्ये 5 अधिक 0 55. 55 मध्ये 55 अधिक 5 अधिक 5 5 आणि 5 10 आणि 55 काय येईल इथं? 65 येईल. काय येईल इथं उत्तर? 65 हे उत्तर येईल. या ठिकाणी आपल्याला पर्याय कसं काय झाले? पर्याय दुसऱ्या ह्याचे आले का? प्रश्न क्रमांक 33 का आहे? प्रश्न क्रमांक 33 पुस्तकामध्ये स्वाध्याय 4.1 क्रम ओळखणे 33. त्याचे पर्याय आहेत 65 68. त्याचे पर्याय काय आहेत? 65 68 60 आणि 61. तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. 65 येते इथं पर्याय क्रमांक 1. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? प्रश्न क्रमांक 34. काय आहे दादा प्रश्न क्रमांक 34? 89 100 117 140 आणि प्रश्नार्थक चिन्ह. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, आता या 89 मध्ये आणि 100 मध्ये कितीचा फरक आहे हो? या दोन्हीमध्ये 89 मध्ये 11 जर मिळवलं तर 100 येते. ह्याच्यामध्ये जर आपण 17 मिळवलं 100 मध्ये तर 117. आणि या 17 मध्ये 17 आणि 3 20 आणि 23 मिळवलं तर काय ते 140. आता 140 मध्ये काय मिळवावं लागेल? आता हे जो फरक आहे 11 17 23 तर हे काय? 1 आड 1 1 आड 1 मूळ संख्येचा फरक आहे इथं. 11 13 17 19 23 29 31
हे जे मूळ संख्या आहेत ह्या का आहेत, ह्या जे मूळ संख्या जे आहेत, इथं काय केले, हे 11, हे 13 सोडले, हे 11 घेतलं, एक मधली सोडलं, 13 सोडलं, 17 घेतलं, 17च्या नंतर 19 सोडलं, 23 घेतलं, 23च्या नंतर 29 सोडू, 31 घेऊ. म्हणजे 140 मध्ये जर आपण 31 मिळवलं तर 171 उत्तर येते. पर्याय क्रमांक 3, 171 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं हा क्रम पुढं वाढत गेलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 91, 78, 66, 55 आणि प्रश्नार्थक चिन्ह. आता या ठिकाणी 91, 78 हे लहान होत गेल्यात संख्या. 91, 78 या काय होत गेल्यात संख्या? लहान होत गेल्यात. किंवा हे 91, 78, 66, 55 ह्या का आहेत माहीत आहे का? त्रिकोणी संख्या येतात. या कशा संख्या येतात? त्रिकोणी संख्या येतात. या संख्या जे आहेत ते या संख्या त्रिकोणी संख्या आहेत. आलं का लक्षात? मग आता आपल्याला पर्यायातून त्रिकोणी संख्या शोधायची आहे. पर्यायातून काय करायचे आहे? पर्यायातून त्रिकोणी संख्या शोधायची. त्रिकोणी संख्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे, पहिली त्रिकोणी संख्या 1, दुसरी त्रिकोणी संख्या 1 अधिक 2 बरोबर 3, तिसरी संख्या 1 अधिक 2 अधिक 3 म्हणजे 6, चौथी त्रिकोणी संख्या 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 म्हणजेच 10, पाचवी त्रिकोणी संख्या 15, सहावी 21, सातवी त्रिकोणी संख्या 28, आठवी आहे 36, नववी आहे 45, त्याच्यानंतर 10वी आहे 55 आणि त्याच्यानंतर 11वी त्रिकोणी संख्या आहे 66, 12वी आहे 78, त्याच्यानंतरची 13वी संख्या आहे 91, 13वी का आहे 91 आणि 14वी त्रिकोणी संख्या आहे 105. आता पहा, हे 91 त्रिकोणी संख्या आहे, त्याच्या मागची 78 त्रिकोणी संख्या आहे, त्याच्या मागची 66 त्रिकोणी संख्या आहे, त्याच्या मागची ही 55 त्रिकोणी संख्या आहे. मग त्याच्या मागची कोणती येईल? 45 येईल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 2. त्रिकोणी संख्या या उतरत्या क्रमाने मांडलेल्या आहेत. त्रिकोणी संख्या काय केलेल्या आहे? उतरत्या क्रमानं मांडणी केलेल्या आहेत. म्हणजे मोठी संख्या घेतली 91, 100 पर्यंतची सर्वात मोठी संख्या त्रिकोणी संख्या 91 आहे. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्रिकोणी संख्या उतरता क्रम आलं. पुढचा प्रश्न आहे 198, 297, 396, 495 आणि प्रश्नार्थक चिन्ह. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलो तर तुम्हाला प्रत्येक संख्येत मधला जो अंक आहे तो 9 जशास तसा आहे बरं का. मग इथं बी मधला अंक 9 येईल, इथंही मधला अंक काय येईल? 9 येईल. या ठिकाणी हे एकक स्थानचा अंक 1 न कमी झाला. 8 मधून 1 गेले 7, 7 मधून 1 गेले 6, 6 मधून 1 गेले 5. आता 5 मधून 1 गेले तर इथं एकक स्थानी 4 येईल. दशक स्थानचा अंक सारखाच आहे. आता शतक स्थानी 1 न वाढत गेलाय. 1 मध्ये 1 मिसळलं 2, 2 मध्ये 1 मिसळलं 3, 3 मध्ये 1 मिसळलं 4, 4 मध्ये जरी 1 मिसळलं तर इथं 5 म्हणजे 594 हे उत्तर येते. काय ते उत्तर? 594 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. 594 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपले या ठिकाणी हे आज 20 प्रश्न संपलेले आहेत. एकूण 35 प्रश्न होते. 20 प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. या ठिकाणी ते संपलेले आहेत.
विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आपण ही तासिका अभ्यासत होतो. चला या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.